तर जय श्रीराम भावानो, आपण आलतो दुकानात. मग काय लगेच एक जण आलं, त्याची चांदी गाळायची होती. भट्टी आतच पेटवलेली, लाल भडक भट्टी होती. मग काय मुसत्यातच लावली. जरा दगडी कोळसं म्हणलं लावावं, वरनं 4 दगडी कोळसं टाकलं. मग काय रेजा त्याला तारकडी घालायची होती, ठेवला रेजा भट्टीवर गरम करायला. मग काय रेजा गरम असतोवर म्हटलं जरा इकडं तिकडं करा. तवर तर इकडं बघतो तर काय आयुष्यचं न श्रीकांताचा काहीतरी हिसाब चाललेला. मग आपला फोन लावून घेतला खाली. मग काय म्हणलं आपलं बघूया म्हणलं वरच. मग काय रेच्या खाली ठेवला, बांधणं लावलं, तेल ओतलं त्यात. मग काय तेवढं खाली घेतलं, थोडं मिळवलं, लगेच नवसागर टाकला, लगेच कढी ओतली, मुस टाकावं कचऱ्यात, मुस टाकली कचऱ्यात, म्हटलं जरा नवसागर टाकला, लगेच पलटवली, लगेच पाण्यात बुडवली, लगेच हातावर घेतली, सांडशी ठेवली भटीव, लगेच त्या लगेच म्हणलं जातो आता. तवर तर एक जण आलं, 2 ग्रॅम सोनं गाळायचं होतं, ताव होता भटीत, त्यातच लावली मूस. मूस लावल्यावर मग काय लगेच ह्यांच्याकडे बघावं म्हणलं काय झालं ह्यांचं. तर इकडं काय बघतो तेव्हा तर आयुष्याचा आणि त्याचा हिसाब चाललेला काय तर. मग काय म्हणलं चालू दे यांचं. मग काय आपलं लगेच मशिनीकडे गेलो, 9:30 वाजलेल्या. टंच काढला त्याचा, लगेच मशीन बंद केली, सगळी बटणे व्यवस्थित बंद केली. परत म्हणलं ए सी व्यवस्थित बंद करावे, मग लगेच ए सी बंद केली. मग काय लगेच रिमोट ठेवला खाली. मग काय म्हणलं लाईट बंद करावी, परत लाईट बंद करून परत म्हणलं भट्टी काढावी. परत भट्टीकडे आलो, सगळी भट्टी काढली, खालनं बिलनं सगळं वर लाकडं दगड कोळसं सगळं वर काढलं. परत म्हणलं दुकान बंद करून आपलं जावं. परत दुकान बंद करून मग शिवाजी ब्रिजवर आल्या चाललेलं आपण घरी. तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा. धन्यवाद.